छोटा विषय माझ्या मनाला भावला आणि त्या विषयावर आपण सगळ्यांशी बोलू असं म्हणून आज बोलतोय. मला असं म्हणायचं, आपण जे काही गटातटात विभागलो आहोत ते सगळ्यांनी फक्त आणि फक्त आपल्या कोळी या एकाच जातीवर आणि जातीसाठी माती खाण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आतापर्यंत जेवढे गट तट होत गेलेत, जेवढा आपण जास्त विभागू तो तेवढा न्याय आपल्याला लाभ जाणार आहे. एक छोटं उदाहरण घ्या. ज्या मुठभर लोक इंग्रज आपल्या भारतात आले, त्या मुठभर लोकांनी 150 वर्ष राज्य आपल्यावर केलं घोडा आणि राज्यकाराच्या माध्यमातून. पण आता सध्या 150 वर्षापूर्वी सध्या जे त्यांनी घोडा आणि राज्यकारा जे चालू ठेवलं होतं त्याच विषयावर आता सध्या सगळं सरकार असू द्या किंवा कोणीही असू द्या फक्त आपला वापर करून घेत आहे. मग निवडणूक असू द्या किंवा कुठल्याही बाबतीत असेल, फक्त त्यावेळेस पुरतं आपल्याला जवळ घेतलं जातं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती आपला कधीही विचार केला जात नाही. कारण आपल्या बरोबरचे जे DSP क्षेत्रातील लोक आहेत ते लोक आपल्याला मदत करत नाहीत. आणि त्या लोकांना एक भीती आहे की आज जर या लोकांना मदत केली तर आज जे आपल्या हिश्श्याला येणारे 25 आमदार आहेत त्यातले कमीत कमी 14 आमदार आणि 2 खासदार हे OTSP मध्ये द्यावा लागतील, त्याची त्यांना भीती आहे. आणि इकडील आमदाराला सध्या ते काय भीती घालतात किंवा तुमचे मतदारसंघ राखीव होतील. त्यामुळे ना हे लोक आपल्याला साथ देतात ना DSP वाले साथ देतात. त्यामुळं OTSP मधील सर्व जमात बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण जे आपल्या ज्या संघटना आहेत त्या संघटना सगळ्या कुटीला टांगल्या पाहिजेत आणि फक्त आपण कोळी म्हणून सगळे एकत्र आलो तर एक नवीन इतिहास घडू आणि आपल्या जमातीला न्याय मिळवून देऊ. त्यामुळे सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण कोळी म्हणून एकत्र यायचं आणि आपला जो शासनाबरोबर आता लढा चाललेला आहे तो एक योग्य दिशेने चाललेला आहे आपल्या खानापुरी सरांच्या माध्यमातून. तर आपण तो पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे ही एक नम्रतेची विनंती आणि आपल्या जमात बांधवांना आवाहन करत आहे.